नमस्कार मंडळीनो, सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, शुभ प्रभात. पाऊस लागतोय आणि मस्त असं हिरवगार वातावरण झालं आहे. आणि सकाळी सकाळी मी पहिली नाचणी भिजत घातली आहे, कारण ती 4 तास तरी भिजली पाहिजे नाचणीचं सत्व बनवण्यासाठी. आणि त्यानंतर आंघोळीचं पाणी गरम करते, चुलीत आग घालून घेते. पावसात चूल पेटवणं म्हणजे एकदम मुश्किल काम होतं, कारण लाकडं पावसामुळे थोडी ओलसर झालेली असतात आणि जास्त ते मी घरात जे पिशव्या असतात ज्या उपयोगी नसतात ते टाकते. एखादी भेटली का मग लगेच अशी आग पेटून येते. तर चुलीत आग झाली पेटवून. आता बघा तुमचं दाखवतंय, इथे बघा आमचं चूल आहे, तिथेच बाजूला कोंबड्यांचा गूर आहे, तिथेच लाकडं वगैरे भरून ठेवलेली आहेत. पावसात जेवढी लागणार आहे लाकडं सगळी इथे एकत्र अशी भरून ठेवली आहेत. शेणी बनवल्या आहेत आपल्या गुरांच्या शेणाच्या. त्याने आपल्याला मच्छर बिच्छर चावत असते पावसात, त्यामुळे ते उपयोगी पडतात. बघू शकता तुम्ही, सगळं एकत्रच आहे इथेच. तर 4 तास झाले होते, आता 11 वाजले होते सकाळचे. आणि आपली नाचणी भिजली आहे, तर नाचणीचं सत्व बनवून घेते. आणि मध्ये मध्ये कोकणी आहे म्हटलं, मध्ये मध्ये कोकणी बोलते. कोकणी असल्याचा अभिमानच आहे. बघू शकता तुम्ही, नाचणी भिजली आहे. आता नाचणी खोबरं घेतलं आहे, 1 वाटी खोबरं, 1 वाटी गूळ आणि थोडीशी 4-5 वेलची बोंड असते ती 4-5 सोलून घेतले. आणि हे सगळं मिक्सरला एकत्र लावून घेणार. एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि हेल्दी आहे एकदम तब्येतीला. आणि माझा प्रेग्नन्सीचा 8वा महिना चालू आहे, त्यामुळे म्हटलं आपल्या बाळाला काहीतरी हेल्दी खाऊ घालावं. आणि प्रेग्नन्सीमध्ये मला स्वीट खायचं खूप, म्हणजे स्वीट खावंसं वाटतं आहे सारखं. तर विचार करत असते काहीतरी नवीन ट्राय करून खावं आणि बाळाला पण हेल्दी असावं असं. ते सगळं मिक्सरला फिरवून घेते. तर हे सगळं आता गाळून घ्यायचं आहे आणि यातलं फक्त दूध तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे बऱ्या मुश्किलने मी गाळणी घेतली आणि गाळून घेते. हे कपडा पण सफेद घेऊन आपण हे करू शकतो, गाळून घेऊ शकतो. स्वच्छ असा कपडा घ्यायचा आणि गाळून घ्यायचं. बघा हे असं दूध आलं आहे मस्त बघे असं. आणि आता ते शिजवून घेते मी गॅसवर, आटवून घ्यायचं आणि फिरवत राहायचं चमच्याने. तर ह्यात किंचित चवीसाठी जरासं मीठ घालते. तर बघू शकता आपलं हे नाचणीचं सत्तू कसं आटलं आहे. आणि माझ्याकडे आईने दिलेलं गावठी तूप होतं गाईचं, ते जरासं घालते. केळ्याचं पान घेतलं आणि त्याला तूप लावते. आणि आता हे आपलं हे मिश्रण आहे, म्हणजे जे नाचणीचं सत्तू बनलं आहे ते थोडं थंड व्हायला ठेवेन. बदाम माझ्याकडे होते तर बदाम टाकले थोडेसे. आपल्याकडे असले तर बदाम काजू काय पण टाकू शकतो, ड्रायफ्रूट्स. चला हे तर थंड व्हायला ठेवते. आता बघू शकता बराच वेळ झाला आहे, 2 तास तरी. आणि आता बघू शकता आपलं नाचण्याचं सत्तू, वरी म्हणा किंवा पुडिंग म्हणा, बघा कशी झाली आहे. एकदम सॉफ्ट, खरवस असतो तसा एकदम. हे खाऊन मला एकदम खरवसची आठवण आली. खरवस खाल्ल्यासारखं वाटत होतं, एकदम सॉफ्ट मस्त असं. आणि हेल्दी पण. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.